पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 17वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. किल्ले पन्हाळगड फत्ते झाला. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्या मुलाखतीकडे स्वराज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. सारे स्वराज्य चिंतातूर झाले होते, पण त्या चिंतेत चीडही भरलेली होती. स्वराज्याचे शत्रू मात्र अत्यंत आतुरतेने प्रतापगडाच्या बातमीकडे डोळे लावून बसले होते. त्यांच्या उत्सुकतेत आनंद दाटलेला होता. खुद्द बादशाह आदिलशाह आणि बडी साहेबा अत्यंत रम्य स्वप्ने रंगवीत आतुर नजरेनं बातमीच्या सांडणी स्वाराची वाट पाहत होती. मुलाखतीच्या दिवशी विजापुरात उत्सुकता बेडकीसारखी फुगत होती. दुपार झाली. आता खान शिवाजीला भेटायला गेला असेल. कदाचित शिवाजी कैद झाला असेल, कदाचित ठारही झाला असेल. रात्र झाली. तेव्हा आता खान शिवाजीला जिवंत कैद करून किंवा त्याचे मुंडके तबकात घेऊन विजापुराकडे निघाला असेल. घडी घडीला अशी स्वप्ने रंगत होती. उत्सुकतेची बेडकी तर्र फुगत होती, सारखी फुगतच चालली होती. बादशाह आणि बडी साहेबीण बातमीची वाट पाहत तळमळत होते. एवढ्यात विजापूरहून बातमी दौडत आली. बातमी आली. काय? शिवाजीचं काय झाले? बेडकी फुगली आणि फाडकन फुटली. खान मेला. शिवाजीने खानाचे पोट फाडून खानाला ठार मारले. खानाच्या फौजेचा फडशा उडाला. सारी दौलत लुटली गेली. ह्या बातम्या विजापुरात फुटल्या, पसरल्या आणि अहद चंदावर तहत लाहोर सारा हिंदुस्तान थक्क झाला. बादशहाच्या उरावर पर्वतच कोसळला. बेगमेने पलंगावर धाडकन अंग टाकले. या अल्लाह, या खुदा, या परवरदिगार रहमान रहम, ये तुमने क्या किया? मेरा लाल मारा गया. या अल्लाह, मैं क्या करूं? तुम्हारी नाराजगी से आदिलशाही सल्तनत आज खाक में मिल गई. अब ये हरामखोर शिवाजी दारुस सल्तनत बीजापुर पर भी चढ़ाएगा. या खुदा, या खुदा, या खुदा. आकांत उडाला. बेगमेने शोक मांडला. तिला ते दुःख सहनच होईना. ती आक्रोश करू लागली. तिच्या दुःखाला हद्द राहिली नाही. खुद्द बादशाह अली आदिलशाहच्या डोक्यावर पेशमानीचे आसमान फाटले. शिवाजीचे मुंडके भर दरबारात पाहायला मिळेल हे त्यांचे स्वप्न होते, पण झाले उलटे. अफजल खानाचे मुंडके देखील परत आले नाही. एवढा तालेदार सरदार हाकनाक बुडाला. लाखो रुपयांची दौलत बर्बाद झाली. आदिलशाही शुजाअत नामोहरम झाली. एका डोंगरी उंदराने ढाण्या वाघ मारला. हाय हाय, एकदम साऱ्या शहरात खळबळ, गोंधळ आणि रडारड सुरू झाली. शहर दुःखात बुडाले. वजीर आजम इखलास खान याने शाही नगारखान्यास नौबत बंद करण्याचा हुकूम फरमावला. नौबत बंद झाली. नौबतवाले नौबत पालथी घालून आणि मानाखाली घालून उभे राहिले. बेगमेने अन्नपाणी वर्ज्य केले. बादशहानं दरबार बंद केला. तख्तावर चादर पांघरली. केवळ शाही हवेल्यातच नव्हे तर सबंध शहरभर सुतकी हवा पसरली. घरोघर बिब्या आणि बेगमा रडत होत्या. महाराजांच्या नावानं शिव्यांची बरसात बरसत होत्या. फाजल खान, मुसे खान, अंकुश खान वगैरे मंडळी जनानखान्यात विजापुरापाशी येऊन पोहोचली. सर्वजणू गलितगात्र झाले होते. हालांनी हैराण झाले होते. शहरात दुःखाचा नवा उमाळा आला. सर्वांच्या माना खाली वागल्या होत्या. लोकही दुःखी मुद्रेने पाहत होते. फाजल खानास सर्वात जास्त दुःख होत होते. अपमान, बेअब्रू, हाल आणि नुकसानी. त्याची मान वर येईना. पायाला जखमा झाल्या होत्या. त्यावर बांधलेल्या चिंध्या लोंबत होत्या. अनेकांच्या कपड्यांची फाटून लक्तर झाली होती. चेहरे भकास झाले होते.
आदिलशाहीच्या अलिशान इब्रतीची स्मशानयात्रा संपवून जणू ते परत आले होते. मोठ्या दुःखानं फाझल खान बादशहाच भेटावयास गेला. 3 दिवस लोटले आणि शहरात पुन्हा एक भयंकर खळबळ उडवून टाकणारी बातमी येऊन पोहोचली. शिवाजीची फौज कोल्हापुराकडे दौडत सुटली आहे. वाटेतील सर्व मुलूक जिंकून घेण्याचा तिने तडाखा लावला आहे. लवकरच फौजा घेऊन तो कोल्हापुरात घुसेल. एका मागोमाग एक अशा बातम्या बादशहाला सादर होऊ लागल्या. त्याची छाती दडपली गेली. शिवाजी कोल्हापुरावर निघाला म्हणजे मग त्याचा हल्ला पन्हाळगडावर खासच होणार. आता या तुफानाला आवरायचं कसं? वाईपासून करडापर्यंतचा मुलूक शिवाजीच्या कब्जात गेलाय हे ऐकून दरबारचे तर धाबेच दणाणले. सारी दुनिया अजून प्रतापगडाकडे नजर लावून बसली होती. अफजल खानाच्या पंजातून शिवाजी बचावत नाही अशी प्रत्येकाची खात्री होती. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, कुतुबशाह, औरंगजेब, जंजिऱ्याचा सिद्धी या सर्वांचे किल्लेदार, ठाणेदार, सुभेदार, अमीन वगैरे सर्व मंडळी यावेळी खुशीत होती, गाफील होती. परंतु प्रत्यक्ष झाले वेगळेच. अद्याप खानाच्या साफ बर्बादीची मुस्तकीन खबर कोणालाच कळलेली नव्हती. प्रतापगडाच्या अगदी जवळच्या मुलखात फक्त पोहोचली होती. महाराज वायून निघाले. वादळी चढाई करीत झपाट्याने ते मुलूक जिंकीत चालले होते. शिवाजी आपल्यावर चालून येईल हे कोणाला स्वप्नात देखील खरे वाटत नव्हते. एक ठाणे जिंकायचे, झटपट त्याचा बंदोबस्त करायचा, 4 घटका विश्रांती घ्यायची, कुचाची आरोळी झाली की लागलीच उठलीच सारी फौज. अशी लगबग करीत महाराज चालले होते. मराठ्यांच्या घोड्यांना बसता येत नव्हते. खटावानंतर मायणीवर छापा घातला. मायणी घेतली, लगेच रामपूर, तिथून कलेढोण, वाळणे आणि आष्टी घेतली. मागच्या ठाण्यावर काढलेले बंदुकीचे बार हवेत विरायच्या आत पुढच्या ठाण्यावर झडप पडत होती. आष्टे, वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर, कराडपर्यंतचा प्रदेश घेतला. कराडची उत्तरालक्ष्मी प्रसन्न झाली, स्वराज्यात आली. नेतोजी, तानाजी, कान्होजी वगैरेंच्या पराक्रमाची आणि विजापुरी फौजेच्या फजितीची गंमत सांगायला कृष्णाबाई वाईहून लगबगीनं आली होती. खान कसा मेला हे सांगायला जावळीहून कोयनाबाई आली होती. दोघी एकमेकींना मिठ्या मारून महाराजांचे यश गात होत्या. त्या दोघींच्या आधी महाराज कराडला दाखल झाले होते. तिथून महाराजांनी सुपे गाठले. तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे हा सबंध मुलूक घेतला खानाच्या वधानंतर अवघ्या 13 दिवसात. गरुडाची भरारी, सागराची लाट आणि महाराजांची दौड सारखीच कोण अडवणार? आणि महाराज मार्गशीर्ष वद्य 6 रोजी अर्थात 25 नोव्हेंबर 1659 रोजी कोल्हापुरात घुसले. महाराजांची नजर पन्हाळ्याकडे गेली. तिथून अवघ्या 5 कोसावर पन्हाळगड. पन्हाळगड एक अभेद्य किल्ला, प्राचीन किल्ला. महाराष्ट्राच्या वैभवकाळी राजा शिलाहार गुंडरादित्यांचा राजधानीचा प्रचंड किल्ला. महाराजांच्या समशिरीचे टोक पन्हाळ्याच्या छाताडाकडे रोखले गेले. मराठी फौज तिकडे दौडत निघाली. कोल्हापुरात शिवाजी घुसला ही खबर ऐकताच दचकून आदिलशाहीने छातीवर हात ठेवला. दरबारची छाती धडधडू लागली. आता काय करायचे तरी काय? शिवाजीचा सरनोबत नेतोजी पालकर याने गदग, तिकोटे, हुकेरी, गोकाक ही ठाणी लुटली. लक्ष्मेश्वर लुटीत आहे आणि आता विजापुरात घुसणार अशा बातम्या विजापुरात येऊन थडकल्या. आणि लगेच नवी बातमी आली की शिवाजीने पन्हाळ्याला वेढा घातला. धुळीचे लोट उसळले. महाराज आपल्या फौजेसह पन्हाळ्याच्या पायथ्याशी आले. महाराजांनी भराभर हुकूम फरमावले. एका घटकेत गडाला मराठी मोर्चे लागले. गडावर धावपळ उडाली. हा आला तरी कोण? कुठून? कधी? कसा? किल्लेदाराचे पाय लटपटले. मराठे गडाला बिलगले, गुळाच्या ढेपीला जशा मुंग्या. गडावर अगदीच तयारी नव्हती. शिवाजी राजांचाच वेढा पडला असल्याचे किल्लेदाराला समजले. तो आश्चर्यानं गडबडला, घाबरला. शिवाजी? मग आपल्या खानसाहेबांचं काय झालं? पन्हाळगडाची त्रेधा उडाली. किल्लेदारानं भराभर तोफा चढवल्या, डागल्या. मारा सुरू झाला. आसमान धुरानं भरून गेलं. मराठे तरीही वर सरकतच होते. खालूनही बंदुकीचा मारा चालू होता. गडाचा घेर केवढा अफाट.
एका बाजूला रोखावयास धावावे तर दुसऱ्या बाजूने मराठे तुरुतुरु वर चढत किल्लेदार भांबावून डायाडोल झाले. नेतोजी पालकर लक्ष्मेश्वर पर्यंतची प्रचंड लूट घेऊन कोल्हापुराकडे पसार झाल्याचं दरबाराला कळालं. नेतोजी सारी लूट घेऊन कोल्हापुरात दाखल झाला. त्याने गेल्या 14 दिवसात आदिलशाही मुलूक अक्षरशः नागडा करून टाकला. पन्हाळ्याच्या वेढ्याची रात्र उगवली. किल्ल्याचा जीव गळ्याशी आला. गडावरून सुटणारे तोफांचे गोळे अंधारात तुटणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे दिसत होते. मराठे गडाच्या गळ्याशी भिडू पाहत होते. ही वानरे जंगलामध्ये पुढे किती सरकली आहेत हेच समजत नव्हतं. मराठे तटाच्या टप्प्यात आले. तटावरून मशाली घेऊन धावपळ करणाऱ्या गनिमी हशमास गोळ्यांनी आणि तिरंदाजांनी अचूक टिपून घेण्याचा मराठ्यांनी सपाटाच लावला. तोफा बंद पडल्या. मेहताबा विजल्या. मराठे तटाला भिडले. माळा करून भराभर तटावर चढले. भयंकर कापाकाप सुरू झाली. आतून दरवाजा उघडला गेला. मराठी फौजेचा लोंढा गडात घुसला. मशालींचा पाठलाग सुरू झाला. आवाजाने कानाचे पडदे फाटले. गनिमांचे असंख्य लोक ठार झाले. राहिलेल्यांचा धीर पार सुटला. हत्यारे टाकून ते शरण आले. गड काबीज झाला. शिंगे नौबती वाजू लागल्या. दरवाजावर भगवा झेंडा फडफडू लागला. महाराज पायथ्यास होते. त्यास विजयाची बातमी सांगण्यासाठी मशाल गेली. ते गडावर लगेच आले. मशालीच्या नाचऱ्या उजेडात गरजत गरजत मराठ्यांनी महाराजांचे स्वागत केले. तो दिवस होता 28 नोव्हेंबर 1659. त्यावेळी मध्यरात्र उलटली होती. महाराज खुश झाले. सबंध रात्रभर जागून महाराजांनी त्या अप्रतिम गडाची पाहणी केली. नेतोजीही गडावर येऊन दाखल झाला. चढती शीघ होती पराक्रमाची, उत्साहाची, धाडसाची आणि विजयाची. अफजल खानाला मारल्यापासून अवघ्या 18 दिवसात वाईपासून पन्हाळ्यापर्यंतचा पट्टा हस्तगत झाला. वसंतगड, वर्धनगड, कराडचा कोट, मच्छिंद्रगड आणि कल्याणगडासारखे अवघड गड फत्ते झाले. बापाच्या वधामुळे फाजल खानाची आतल्या आत संतापाने लाही होत होती. खरोखरच जर महाराज त्याच्या तावडीत सापडले असते तर त्याने काय केले असते कोण जाणे. सूड घेण्याकरता तो तळमळत होता. शिवाजीचा नाश व्हावा आणि तो आपल्या हातूनच व्हावा हे त्याचे आणि प्रत्येकाचेच आवडते मनोराज्य होते. पण आता फाजल खानाच्या जोडीला समदुःखी सरदार मिळाला. त्याचे नाव रुस्तमे जमान. महाराजांनी कोल्हापूर घेतले. पन्हाळा घेतला. नेतोजीने रायबागवर छापा घातला. या बातम्या विजापुरात आल्यावर फारच खळबळ उडाली. रुस्तमे जमानची उलघाल झाली. कारण त्याच्या जहागिऱ्या मुलखातच महाराज शिरले होते. रायबाग, कोल्हापूर, राजापूर आणि कारवार या मुलकाची जहागीर त्याची होती. पन्हाळा गेला हे कळल्यानंतर त्याची झोपच उडाली. फाजल खानला रडायला, चिडायला आणि लढायला दोस्त मिळाला. दोघांनीही बादशाहपाशी तातडीने जाऊन मागणी केली की शिवाजीवर ताबडतोब आम्हाला रवाना करा. बादशहानं ताबडतोब हे 2 पेटलेले बाण महाराजांवर सोडले. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 70वा आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा.
आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे, तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.